मग म्हणते ना, थांबा 2 मिनिट मला बघा. एक पिऊ एक पिऊ इथं आपल्या आमटीला उकळी आलेली आहे. कर माझं सगळं रेखाट. करतच आहे मी, मगापासून करत आहे. आणि पैसे आहेत का? मंदिरात जायचं. मग झालं. इथं आपल्या आमटीला उकळी आलेली आहे. मी सांगते तसं करायचं. एक दगड आहे का आज असं करून तुम्हाला चूल पेटवायचंय? घासतोय ना मी. का घासायचंय? ऑलरेडी आईने धुतलेले. थांबा म्हणते ना, थांबा 2 मिनिट मला बघा. हे अशी आंबा आहे. हे टॉपला असं धरायचं, ठीक आहे, असं पकडायचंय. असं पकडून त्याला असं मऊ करायचं. असं करून हळूहळू असं फिरवायचं. जोपर्यंत मऊ नाही होत ना तोपर्यंत असं फिरवायचं. असं दाबत दाबत दाबत. माझे पप्पा असेच करायचे, माझी मम्मी तो असं. करा करा दुसरं घेऊन. पडतात ते मग असं दाबत दाबत करायचं. तुम्ही रवीने डाळ हे करताय का? हे बघा माझ्या प्रोसेस मध्ये हे असं असं होतं का? इथून ते फुटतंय, ते फुटायला द्यायचं नसतंय. पहिला असं मधून करा, मग त्यानंतर वरती करा. असं मऊ पाहिजे बघा, असं करायचं. इथून नाही यायला पाहिजे आंब्याचं रस. मला वाटलं चांगले आंबे आणले. मग ह्याला काय झालं? मोठे असतात हे रश्यावाले आहेत. ते पण रस्ते. ते रश्यावाले नसतात, ते कापून खायचे असतात. एवढे मोठे असतात ना, पिवळे पिवळे एकदम. हे ऍक्च्युली म्हणजे ह्याच रस बनवतात. लगेच पिऊ नका तुम्ही, खाऊ नका. नैवेद्य ठेवायचं पहिलं आपल्याला. झाले बाजून ठेव. ते पाणी कशाला आणले?
पूर्ण बघा असं किती मऊ मऊ झालं पूर्ण सगळीकडून. आणि तुमचं बघा सगळीकडून झालंय का बघा. झालंय. बघा इथं घट्टच आहे अजून बघा. झालंय. सांगते तसं करा ना. तो का असं असं दाबायचं जिथं जिथं घट्ट आहे तिथं. तुम्हाला आई काय करायला लावलं नाही का कधी. मग काय करायचे तुम्ही. झालंय. बाहेर जाऊन काय करायचे. बसून काय करायचे. म्हणून अगं तुम्ही पण टाइमपास करताय आता पण. कोणत्याच गोष्टी शिकवायला लागतात प्रत्येक गोष्टी शिकवायला लागतात कोणत्याच गोष्टी येत नाही. कशाला सगळं रेडीमेड. कुठं रेडीमेड आहे. 100 रुपयाचा रस भेटतो बाहेर. कष्ट करायला नको. आम्हाला कोंडून गेले तुम्ही. कोंडून गेले तुम्ही आम्हाला. दुकानला जायचं होतं ते बेसन आणण्यासाठी. आई ते टाकीचं नळ बंद करा. तिकडे. हा कशाचं फुल बोलतात त्याला. निघाला का रस? जरा भिजू दे चांगलं. भिजू दे पीठ. झालं ते. भिजलं ना मग नरम होतात. नरम नरम आले. किडे नसतात का त्यात नरम वाल्या. नसते आता कुठे असते किडे? ते पाऊस पडल्यावर किडे असतात. राजू ते कॉक खाली कर. टाकी भरली असेल बघ. केला ना खाली. वर आहे का. खाली कर. केला की नाही आता. खाली करू का वरी करू? बंद कर त्याला. आता वर आहे ना खाली कर. पहिला जसं होतं तसं चेंज करू. ते ओलं आहे. टाका. नको मला. साखर टाकले का. तुला बसलं थोडी साखर. नाही टाकलं काहीच. टाकलंय पण कमी टाकलं. घे की करा. एकदम बारीक कर. ते केला का बडीशेपचे. हा इलायची. गोड झालं ना. साखर टाक. थोडं मिक्स करा मग सांगते. मीठ वगैरे सगळं टाकलंय मी. अजून तवाच गरम झाली नाही. आज अक्षय तृतीय निमित्ताने मी आज जेवण काय काय बनवलं. तर हे आहे आमटी. ह्याला तेलुगूमध्ये बोलतात चारू. आणि हे आंब्याचा रस, चपाती आणि हे तांदळाचं पापड, भजी, कांदा भजी, वांग्या बटाट्याची भाजी, भात. हे असं पूर्ण अक्षय तृतीयेचा मेन्यू.
राम आपले प्लेट बोलते का तो दिसतो चव्हाण बडकी काही काम नसते ना तरी बायको हाकलतं त्याला बसतो खावायला काय माझं सगळं नाही खात करतच आहे मी मगापासून करत आहे. जाऊ का पाण्यात तुला घेते मी. राजू आळंदीला मी गेलेच ना अजून पण. तुम्ही जाऊन आलात का आळंदीला? किती वेळा 100 वेळा जवळचं नाही आळंदीमध्ये कोणता देव आहे? ज्ञानेश्वर महाराजांचं समाधी कोण आणले त्यांना बघा. कडी बसून त्या दिवशी तुटलेली ना. हो. किती घेतले 800 रुपये. बघा छान बनवून दिले पण. आणि पैसे आहेत का? आहेत का? द्या ना, देऊन जा ना. हळू जा. कुठे कुठपर्यंत गेले होते? कुठपर्यंत गेले होते? बस मध्ये एवढं लांब गेलो का? रस्त्याचं काम चालू आहे. चल.